ठीक आहे. आजचं आहे आपलं हॅलो अल्केन्स अँड हॅलोअरेन्स लेक्चर नंबर 8. 8वं लेक्चर आपलं आजचं आहे. कालपर्यंत आपण काय काय शिकलोय. ठीक आहे. कालपर्यंत आपण काय पाहिले, न्यूक्लिओफाइल्स काय असतो, बरोबर. त्यानंतर आपण त्याचे टाइप्स पाहिले, काय पाहिले आपण त्याच्यानंतर टाइप्स ऑफ न्यूक्लिओफाइल्स आपण पाहिले. रॅडिकल्स काय असतात, जर बॉन्डचं होमोलायटिक फ्युजन झालं तर त्याच्यापासून ज्या स्पेसिस प्रोड्यूस होतात त्यांना आपण रॅडिकल्स असं म्हणतो, बरोबर. पुढे सॉल्व्हंट म्हणजे काय पाहिलं आपण, त्यानंतर टाइप्स ऑफ सॉल्व्हंट्स पाहिले. कोणते कोणते टाइपचे सॉल्व्हंट होते आपल्याकडे, पीपीएस, पीएस पोलार एप्रोटिक सॉल्व्हंट, वीक पोलार एप्रोटिक सॉल्व्हंट, आणि शेवट नॉन पोलार सॉल्व्हंट, बरोबर का. नॉन पोलार त्यांच्यामध्ये काय असतो तुमचा, ऍप्सलॉन सुद्धा 0 असतो आणि न्यू पण काय असतो तुमचा डायपोल मोमेंट. ओके, तेच डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, डायपोल मोमेंट दोन्ही पण 0. यांच्यामध्ये काय असतात, हाय, आणि डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट पण कसा असतो तुमचा, हाय असतो. ठीक आहे, हे आपण पाहिलेलं आहे. यांच्यामध्ये पण सेम, यांच्यामध्ये यांच्यासारखा असतो. ठीक आहे, खाली नाही सॉरी लो असतो. किती असतो, लो, आणि न्यू पण काय असतो, लो. इथे मात्र काय असतात, हायच असतात. ठीक, काय डाऊट, समजलंय. पोलार प्रोटिकला कसं ओळखायचं, हायड्रोजन तुमचा इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटमला अटॅच असतो आणि त्या ठिकाणी तो हायड्रोजन बॉन्डिंग करत असतो. काय करत असतो, हायड्रोजन बॉन्डिंग करत असतो. ठीक, इथे मात्र खाली तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंग दिसणार. ठीक आहे, हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. नेक्स्ट बोला, अजून काय पाहिलं का, न्यूक्लिओफिलिसिटी आणि बेसिसिटी याच्यामधला डिफरन्स, बरोबर. बेसिसिटी कशाला म्हणता तुम्ही, जेव्हा इलेक्ट्रॉन कोणाला दिले जातात, H प्लसला, त्याला म्हणतो आपण बेसिसिटी. आणि दुसरं काय असतो तुमच्याकडे, ज्यावेळेला तुमचा इलेक्ट्रॉन कोणाला दिला जातो, कार्बोकॅटायनला दिला जातो, त्याला म्हटलं जातं न्यूक्लिओफिलिसिटी. नेक्स्ट पुढे, फॅक्टर्स अफेक्टिंग सगळे आपण ते पाहिलेले आहेत, बरोबर. ठीक आहे, आज आपल्याला काय पाहिजे, टाइप्स ऑफ रिएक्शन्स. काय पाहिजे आपल्याला आज, टाइप्स ऑफ रिएक्शन. पहिली काय आपल्याकडे, वन स्टेप रिएक्शन. आता व्हॉट इज वन स्टेप रिएक्शन, जे काय होतात एकाच स्टेप मध्ये होतात त्यांना काय म्हणतो आपण वन स्टेप रिएक्शन असं त्यांना आपण म्हणत असतो. वन स्टेप म्हणजे कसं आहे, तर ते काय होतात, त्या डायरेक्टली रिएक्टंट कडून त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, प्रोडक्ट मध्ये होत असतं. काय होतं, त्यांचं रिएक्टंट मधून कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होतं. अहो काय होतं, रिएक्टंट मधून कन्व्हर्जन त्यांचं प्रोडक्ट मध्ये होत असतं. ठीक आहे सर, हे काय काढताय तुम्ही, सांगतो थांबा. ठीक आहे, तर पहा, समजा इथे तुमचा रिएक्टंट आहे, काय तुमचा, हा काय तुमचा प्रोडक्ट, काय तुमचा प्रोडक्ट आहे. ठीक आहे, आता पहा, ही काय तुमचा रिएक्टंटची एनर्जी, काय हे तुमची रिएक्टंटची एनर्जी. म्हणजे ही जर एनर्जी, हे काय तुमचं या साईडला एनर्जी आहे, एक्स ऍक्सिस वर, वाय ऍक्सिस वर काय तुमची एनर्जी, आणि इकडे काय तुमची रिएक्शन रेट. रिएक्शन तुमची काय होती त्या ठिकाणी वाढत चालली, रिएक्शन रेट म्हणा किंवा रिएक्शन प्रोग्रेस. ठीक आहे, इकडे तुमची रिएक्शन काय होत चालली, प्रोडक्ट कडे जात चालली. ही काय तुमची रिएक्टंटची एनर्जी. ठीक आहे, इथे काय बरं, ही काय तुमच्या प्रोडक्टची एनर्जी. सर इथे काहीतरी वरती आले, सांगतो थांबा. ठीक आहे, काय डाऊट. आता तुम्ही जर पाहिलं, एक्स्ट्रीम लेफ्टला कोण आहे बरं तुमच्याकडे, रिएक्टंट. एक्स्ट्रीम राईटला कोण आहे बरं तुमच्याकडे, प्रोडक्ट. तुम्ही जर पाहिलं तर ज्या वेळेला रिएक्शन होत असते, रिएक्टंटची एनर्जी वाढते आणि रिएक्टंटचे मॉलिक्यूल काय होतात, प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतात. काय होतात, रिएक्टंटचे मॉलिक्यूल प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतात. एका पॉइंटला रिएक्टंटचे मॉलिक्यूल कशामध्ये कन्वर्ट होतात, तुमच्या प्रोडक्ट मध्ये. म्हणजे एका स्टेट मधून ते काय होतात, ते दुसऱ्या स्टेट मध्ये जातात ते, आणि त्या स्टेटला म्हणतो आपण ट्रान्झिशन स्टेट. काय म्हणतो त्याला आपण, हे जे दिसतंय ना वरती तुम्हाला, इथं तुमची ट्रान्झिशन स्टेट आहे. काय हे तुमची
कळतंय? ही काय तुमची ट्रान्झिशन स्टेट. जो काय एक्स्ट्रीम काय म्हणतो मिडलला तुम्हाला जो मॅक्झिमा दिसतोय, मॅक्झिमा मिनिमा, मॅक्झिमा मिनिमा, बरोबर. परत हे कुठून आलं मला नाही माहिती, असं म्हणू नका. ठीक आहे, काय डाऊट? अहो समजलंय का? ही काय तुमची ट्रान्झिशन. आता थर्मोडायनामिक्स मध्ये आपण एक फॉर्म्युला लिहायचो पहा, डेल्टा एच रिएक्शन इज इक्वल टू डेल्टा एच प्रोडक्ट मायनस डेल्टा एच रिएक्टंट, बरोबर का? म्हणजे काय, प्रोडक्टची एन्थाल्पी मायनस रिएक्टंटची एन्थाल्पी, बरोबर का? आणि ह्यांच्यातला जो डिफरन्स आहे त्याला काय म्हणतो आपण, डेल्टा एच. याच्यातला जो डिफरन्स आहे प्रोडक्ट मायनस रिएक्टंट त्याला काय म्हणतो आपण, डेल्टा एच. कोणाची? रिएक्शन. कोणाची डेल्टा एच? कोणाची डेल्टा एच? ती कुठे आहे बरं? तेव्हा ती इथे. हा जो गॅप आहे ना एवढा, याला म्हणतात डेल्टा एच. एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट. एक्झोथर्मिक असेल तर ती, आणि एंडोथर्मिक असेल तर ती, एक्झोथर्मिक असेल तर ती ओके, आणि एंडोथर्मिक असेल तर ती पॉझिटिव्ह, बरोबर. ठीक आहे, एनर्जी दिली तर पॉझिटिव्ह, काढली तर निगेटिव्ह. ठीक आहे, हे डिपेंड इथं ते येईल तसं. समजलंय? समजलंय का? नक्की कळाले? काय डाऊट? आता इथे तुम्ही जर पाहिलं तर एकच ट्रान्झिशन स्टेट आली. बऱ्याचशा रिएक्शन अशा असतात की त्यांच्यामध्ये एकपेक्षा जास्त म्हणजे 2 ट्रान्झिशन स्टेट पण येऊ शकतात. ठीक आहे, विथ फॉर्मेशन ऑफ इंटरमिडिएट. तिथे इंटरमिडिएट सुद्धा तयार होऊ शकतो, इंटरमिडिएट सुद्धा तयार होऊ शकतो. ठीक आहे, पहा मग समजा एक रिएक्शन घेतो मी, इथे पहा ती अशी प्रोसीड करते, आणि ती प्रोसीड करत असताना रिएक्टंट टू प्रोडक्ट जायच्या वेळेस त्या ठिकाणी 2 ट्रान्झिशन स्टेट आल्यात. हा इथं काय तुमचा रिएक्टंट, इथं काय तुमचा प्रोडक्ट. ठीक आहे, जो एक्स्ट्रीम लेफ्टचा जो काही तुमचा मिनिमा असतो, ओके, खालचा पॉइंट, त्याला म्हणतो आपण रिएक्टंट. काय म्हणतो त्याला आपण? एनर्जी ऑफ रिएक्टंट. काय असते तिथे? एक्स्ट्रीम राईटचा जो काही मिनिमा असतो तिथे असतो तुमचं एनर्जी ऑफ प्रोडक्ट. काय असतो तुमची एनर्जी ऑफ मधी, रिएक्टंट आणि प्रोडक्टच्या मधी हा जो काही तुम्हाला मॅक्झिमा दिसतोय, इथं काय असतो तुमचा, हा सुद्धा मॅक्झिमाच आहे ना. ही पण काय तुमची, याला मी TS1 म्हणतो, याला मी TS2 म्हणतो. काय डाऊट? समजलंय? 2 ट्रान्झिशन स्टेट, मिनिमा एक्स्ट्रीम लेफ्टचा रिएक्टंट, मिनिमा एक्स्ट्रीम राईटचा प्रोडक्ट, बरोबर. मॅक्झिमा मधला ट्रान्झिशन स्टेट. मग मध्ये जो हा जो काही मिनिमा आहे ना, याला म्हणतात इंटरमिडिएट. काय म्हणतात ह्याला? इथे तुमचा इंटरमिडिएट तयार झालेला आहे. कोण तयार झाला तुमचा? एकच मिनिट, इथं कोण तयार झाला तुमचा? इंटरमिडिएट. काय डाऊट? एक्स्ट्रीम लेफ्टचा मिनिमा काय म्हणायचं त्याला? एनर्जी ऑफ रिएक्टंट. एक्स्ट्रीम राईटचा एनर्जी ऑफ प्रोडक्ट. मध्ये जो मॅक्झिमम आहे ते काय असणार तुमचे ट्रान्झ, आणि मध्ये जे मिनिमा आहेत ते काय असणार तुमचे. समजलंय? कळलंय का? आता एखाद्या रिएक्शन मधून तुम्हाला समजा वाटलं, तुम्ही रिएक्शन चालू केली, रिएक्शन लावली आहे, तुम्ही रिएक्टंट टू प्रोडक्ट चाललाय, एका ट्रान्झिशन स्टेट मधून खाली आलात इंटरमिडिएट कडे. इंटरमिडिएट कशी आला तुम्हाला वाटलं मला रिएक्शन ही स्टॉप करायची, काय करायचं मला रिएक्शन, मला हिला प्रोडक्ट कडे न्यायचं, मला हिला प्रोडक्ट कडे न्यायचं नाही, मला काय करायचं रिएक्शनला कुठे स्टॉप करायचं, तुम्ही करू शकता. इंटरमिडिएट रिएक्शन मधून तुम्ही काढून घेऊ शकता. पण जर तुमची रिएक्शन ट्रान्झिशन स्टेटला आहे, तुम्हाला वाटलं आता मला थांबवायची, ती थांबणार. ट्रान्झिशन स्टेट कॅनॉट बी एक्स्ट्रॅक्टेड, पण इंटरमिडिएट मात्र तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू, इंटरमिडिएट तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता. काय डाऊट? समजलंय का? पहा मग, एक्स्ट्रीम लेफ्ट मिनिमा रिप्रेझेंट, एक्स्ट्रीम राईट मिनिमा रिप्रेझेंट, इन बिटवीन मिनिमा रिप्रेझेंट द इंटरमिडिएट. जे मध्ये मिनिमा आले ते काय असतात तुमचे इंटरमिडिएट. इन बिटवीन मॅक्झिमा ते काय रिप्रेझेंट करतात
इन बिटवीन मॅक्झिमा काय रिप्रेझेंट करतात तुमचे, काय रिप्रेझेंट करतात तुमचे, ट्रान्झिशन. रिएक्शन इंटरमिडिएट कॅन बी आयसोलेटेड बट ट्रान्झिशन स्टेट कॅनॉट बी आयसोलेटेड. काय डाऊट? तुम्ही इंटरमिडिएट रिएक्शनच्या मध्ये आयसोलेट करू शकता, मात्र तुम्हाला जो काही काय म्हणतो आपण ट्रान्झिशन स्टेट आहे ती मात्र तुम्हाला आयसोलेट करता येणार नाही. काय डाऊट? याच्यात काही डाऊट? नक्की समजलंय? नेक्स्ट काय आपल्याकडे, लिव्हिंग ग्रुप किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, न्यूक्लिओफ्युगॅलिटी. त्यालाच आपण व्हॉट इज लिव्हिंग ग्रुप? हा बोला, जे तुमच्या डोक्यात आलंय तेच. हा जो काय जातोय सोडून जातो त्याला काय म्हणायचं, लिव्हिंग ग्रुप. ठीक आहे. चाललाय, ठीक आहे, त्याला काय म्हणायचं, लिव्हिंग ग्रुप. काय म्हणणार तुम्ही त्याला, जो सोडून चाललाय त्याला काय म्हणायचं, बरोबर. आता लिव्हिंग ग्रुप दोन प्रकारचे, किती प्रकारचे लिव्हिंग ग्रुप, किती प्रकारचे लिव्हिंग ग्रुप असतात, दोन प्रकारचे. किती प्रकारचे असतात, पहिला असतो तुमचा गुड लिव्हिंग ग्रुप. हा बोल, काय चांगल्या प्रकारे सोडून जातो, चांगल्यासाठी सोडून जातो. बर, लय एक्सपिरियन्स दिसतोय तुम्हाला. हा चांगल्यासाठी सोडताय तुम्ही. यू डिझर्व समवन बेटर दॅन मी. हा नेक्स्ट कोण आहे आपल्याकडे, बॅड लिव्हिंग ग्रुप. आता काय, जो इझिली पटकन आपल्याला सोडून जाऊ शकतो, आपल्याला म्हणजे जो इझिली सोडून जातो त्याला म्हणायचं गुड लिव्हिंग ग्रुप. ज्याला आपण म्हणतोय जा बाबा तरी तो जात नाही, इझिली तो सोडून जात नाही, त्याला म्हणायचं बॅड लिव्हिंग ग्रुप. आपल्याला ह्याला पण काढायचंय, पण दोघं पण कसे आहेत, लिव्हिंग ग्रुपचे, दोघं पण कसे आहेत, लिव्हिंग ग्रुप. हा मात्र कसा आहे, गुड लिव्हिंग ग्रुप, तो काय तुमचा. ठीक आहे, पुढे येणार आहे आपल्याला, आता फक्त एवढं लक्षात ठेवा, लिव्हिंग ग्रुप म्हणजे काय, जो सोडून चाललाय. आणि किती टाइपचे लिव्हिंग ग्रुप असतात तुमच्याकडे, पहिला कोणता आणि दुसरा कोणता आहे तुमच्याकडे, बॅड लिव्हिंग ग्रुप. काय डाऊट? लिहिले ऑलरेडी टाइप्स ऑफ लिव्हिंग ग्रुप आपण, बरोबर. किती टाइपचे लिव्हिंग ग्रुप असतात, दोन. पहिला कोणता आहे तुमचा, गुड लिव्हिंग ग्रुप, गुड लिव्हिंग ग्रुप. एक्झाम्पल देऊ का आता इथे, चला एक्झाम्पल घ्या. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर तुमच्याकडे आहे Cl मायनस, Br मायनस, I मायनस, हे सगळे काय तुमचे गुड लिव्हिंग ग्रुप आहे. N2 प्लस, हे सगळे काय तुमचे गुड लिव्हिंग ग्रुप. नेक्स्ट कोणी तुमच्याकडे आता, बॅड लिव्हिंग ग्रुप्स. कोणते ग्रुप, बॅड लिव्हिंग ग्रुप. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तुमच्याकडे आहे OH मायनस, F मायनस, हे काय तुमचे बॅड लिव्हिंग ग्रुप. हे काय तुमचे बॅड लिव्हिंग ग्रुप. काय डाऊट? गुड लिव्हिंग ग्रुप. आता पहा, तुमची रिॲक्शन कुठे, स्टार्टिंगला. रिॲक्शन कुठे तुमची, फॉर एक्झाम्पल स्टार्टिंगला, म्हणजे रिॲक्टंट मध्ये. कुठे रिॲक्शन तुमची, रिॲक्टंट मध्ये. कुठे रिॲक्शन तुमची, तुम्हाला जायचंय कुठे, पुढे जायचं तुम्हाला, ठीक आहे, पुढे जायचं तुम्हाला प्रोडक्ट. रिॲक्टंट टू प्रोडक्ट जायचंय. या रिॲक्टंट मध्ये काय झालंय, फॉर एक्झाम्पल कोणतरी न्यूक्लिओफाईल येऊन अटॅक करतंय. कोण अटॅक करतंय, ह्या रिॲक्टंट मध्ये कोणतरी आपल्याकडे कोण असेल, लिव्हिंग ग्रुप असेल. कोण असेल आपल्याकडे, कोण असेल आपल्याकडे. आता ह्या रिॲक्टंटला तो लिव्हिंग ग्रुप जेवढा इझिली सोडून जाईल, जेवढा इझिली, तेवढी रिॲक्शन इझिली होईल, तेवढी रिॲक्शन काय होणार. म्हणजे काय सर, पहा, फॉर एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, कोण आहे आपल्याकडे, Cl मायनस आहे, पहा, RCl मायनस, RCl सॉरी, ठीक आहे. मला बनवायचं आहे ह्याच्यापासून ROH. काय बनवायचं आहे मला, OH आलाय तुमचा न्यूक्लिओफाईल म्हणून.
ठीक आहे. पण हा जितका वेळ सोडून जात नाही तितका वेळ OH चा बॉन्ड R सोबत तयार होणार. मग हा जेवढा इझिली सोडेल तेवढा इझिली काय होईल तुमच्याकडे R प्लस तयार होईल. आणि मग तयार झालेल्या R प्लस वरती OH मायनस इझिली येऊन काय करू शकतो तुमचा अटॅक करू शकतो. काय करू शकतो अटॅक करेल आणि त्या ठिकाणी तो त्याला अटॅच होऊ शकतो. समजले. म्हणजे लिव्हिंग ग्रुप जेवढा चांगला असेल तेवढ्या लवकर तुमचा इंटरमिडिएट तयार होतो, तेवढ्या लवकर तुमची रिॲक्शन होते. जर रिॲक्शन लवकर होत असेल तर त्या रिॲक्शन करण्यासाठी एनर्जी समजा इझिली होत नसेल तर एनर्जी आपल्याला वाढवावी लागेल. एनर्जी वाढवली की रिॲक्शन काय होईल तुमची मग मग जो काही सोडून जात नव्हता तो काय होणार आहे आता सोडून जाईल. वेळ लागेल रिॲक्शन. समजतंय का? तेच लिहिलंय. गुड लिव्हिंग ग्रुप जर असेल तुमच्याकडे फास्टर इज द जेवढा लिव्हिंग ग्रुप तुमचा चांगला तेवढी रिॲक्शन कशी असणार फास्टर. तेवढी ऍक्टिव्हेशन एनर्जी काय असणार कमी. तेवढी ऍक्टिव्हेशन एनर्जी काय असणार. सर काय असतं ऍक्टिव्हेशन एनर्जी तुम्ही जे इथं पाहताय रिॲक्टंट टू प्रोडक्ट जाताना मध्ये काय करायला लागते रिॲक्टंटला हा एनर्जी बॅरियर क्रॉस करायला लागतं. म्हणजे त्यांचा एनर्जी वाढते. ही जी वाढती एनर्जी आहे ना कुठून इथून इथे याला म्हटलं जातं ऍक्टिव्हेशन एनर्जी. काय म्हणतात तिला काय म्हणतात त्याला ऍक्टिव्हेशन एनर्जी. म्हणजे रिॲक्टंट टू प्रोडक्ट जाताना एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जाण्यासाठी जी काय ट्रान्झिशन स्टेट आहे तिथपर्यंत रिॲक्टंटला जाताना जी काय एनर्जी लागते त्याला काय म्हणायचं. ठीक आहे. ऍक्टिव्हेशन एनर्जी काय असेल कमी अँड रिॲक्टंट्स आर कन्वर्टेड टू प्रोडक्ट. समजले. जेवढा तुमचा लिव्हिंग ग्रुप काय असेल गुड नाही चांगला जेवढा लिव्हिंग ग्रुप काय असेल चांगला असेल ठीक आहे तेवढी रिॲक्शन कशी होणार फास्टर होणार आणि तेवढे एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन काय असणार कमी. आणि जेवढी एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन कमी बोला तेवढं काय असणार रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये. पण तुम्हाला कसं कळणार की एखादा लिव्हिंग ग्रुप तो गुड आहे का बॅड आहे. डिसाइड होतं त्याच्या कॉन्जुगेटिव्ह ऍसिड वरनं. कशावरती डिसाइड होतं त्याच्या कॉन्जुगेट ऍसिड वरनं. म्हणजे काय फॉर एक्झाम्पल पहा जेवढं ऍसिड स्ट्रॉंग जेवढं ऍसिड काय असेल जेवढा ऍसिड स्ट्रॉंग असेल तेवढा लिव्हिंग ग्रुप हा चांगला असतो. तेवढा लिव्हिंग ग्रुप काय असतो तुमचा स्ट्रॉंगर द ऍसिड ऑफ लिव्हिंग ग्रुप वीकर इज द बेस. तेवढा बेस काय असणार त्याचा वीक. बेटर इज द फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं Cl मायनस कोण आहे आपल्याकडे. याचं काय करायचं आपल्याला हा लिव्हिंग ग्रुप चांगला आहे का नाही हे आपल्याला काढायचं आहे. पण कसं काढणार आपण त्याच्या कॉन्जुगेटिव्ह ऍसिड लागेल आपल्याला. कोण लागेल आपल्याला त्याचा कॉन्जुगेट ऍसिड कोण लागेल आपल्याला त्याचा कॉन्जुगेट ऍसिड लागेल. कोण लागेल आपल्याला त्याचा कॉन्जुगेट हा लिव्हिंग ग्रुप आहे ना. लिव्हिंग ग्रुपचा कोण लागेल आपल्याला कॉन्जुगेट. आता Cl मायनस चा कॉन्जुगेट ऍसिड कसा काढणार काय काढणार तुम्ही त्याच्यामध्ये H प्लस ऍड करणार. काय ऍड करणार तुम्ही जर ह्याच्यामध्ये H प्लस टाकलं तर काय कशामध्ये कन्वर्ट होईल काय टाकलं तुम्ही याच्यामध्ये H प्लस कशामध्ये कन्वर्ट झाला हा झाला का. हा काय तुमचा ऍसिड. हा जर ऍसिड आहे तर हा काय झाला त्याचा कॉन्जुगेट बेस. हा जर स्ट्रॉंग असेल तर हा काय असणार वीक असणार. आणि जर हा वीक असेल तर हा काय असणार स्ट्रॉंग. आणि हा वीक असेल तर हा पुन्हा एकदा पहा ऍसिड जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढं त्याचा बेस काय असणार वीक. ऍसिड जेवढं वीक असेल तेवढा त्याचा कॉन्जुगेट बेस काय असणार स्ट्रॉंग. कळतंय का नक्की. आता पहा कळलंय इथपर्यंत काय डाऊट इथपर्यंत काही डाऊट नक्की. वीकर इज द बेस अँड बेटर इज द लिव्हिंग ग्रुप. जेवढं ऍसिड चांगलं म्हणजे जेवढं ऍसिडिक कॅरेक्टर चांगलं तेवढा लिव्हिंग ग्रुप चांगला. जेवढं ऍसिड चांगलं किंवा जेवढं ऍसिडिक कॅरेक्टर चांगलं तेवढा लिव्हिंग ग्रुप काय असणार चांगलं. तेवढा लिव्हिंग ग्रुप काय असणार याच्यात काही डाऊट. आता एखाद्या गोष्टीचं ऍसिडिक कॅरेक्टर कसं ओळखायचं पहिल्यांदा तर तुम्हाला त्याचा काय करावं लागेल ऍसिड बनवावा लागेल. काय बनवावा लागेल तुम्हाला त्याचा आणि त्याच्यावरनं तुम्हाला काय काढावं लागेल ऍसिडिक कॅरेक्टर. काय काढावं लागेल ऍसिडिक कॅरेक्टरचं काय ट्रेंड आहे पहा ऍसिडिक
कॅरेक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तुमच्याकडे तर त्याचं ऍसिडिक कॅरेक्टर काय असतं, खूप जास्त असतं. आणि जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तर काय असतं, कमी. इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रॉन. काय डाऊट याच्यामध्ये? याच्यामध्ये काही डाऊट? हे समजलंय का? नक्की कळाले? नीट डोळे भरून पाहून घ्या. झाले? पाहिले का? नक्की देऊ का प्रश्न? मग ल्या क्वेश्चन ल्या. आयडेंटिफाय द बेटर लिव्हिंग ग्रुप. काय ओळखायचं तुम्हाला? कोण बेटर लिव्हिंग ग्रुप आहे? फॉर एक्झाम्पल पहिलं दिलंय पहा. कोण दिलंय तुमच्याकडे? Cl मायनस Br मायनस I मायनस. यांच्यामधला बेटर लिव्हिंग ग्रुप कोण हे तुम्हाला ओळखायचं आहे. आता जर बेटर लिव्हिंग ग्रुप ओळखायचे तर कसं ओळखणार आपण? पहिल्यांदा काय करावं लागेल, याचा कॉन्जुगेट ऍसिड काढावं लागेल. काय काढावं लागेल? कॉन्जुगेट. आणि त्याच्यामध्ये ज्याची ऍसिडिक कॅरेक्टर जास्त असेल तो काय असणार? बेटर ऍसिड. आणि तोच काय असणार तुमचा? बेटर लिव्हिंग ग्रुप. तोच काय असणार तुमचा? बरोबर. आता ह्यांचे समजा मला कॉन्जुगेट ऍसिड काढायचे, कसे काढणार मी? H प्लस ऍड करणार. HCl, HBr आणि HI. कोण कोण तयार होईल तुमच्याकडे? HCl, HBr आणि काय डाऊट? या तिघांमध्ये स्ट्रॉंगर ऍसिड कोणतं आहे? स्ट्रॉंगर ऍसिड ते असेल जे इझिली H प्लस देईल. स्ट्रॉंगर ऍसिड कोणतं? स्ट्रॉंगर ऍसिड जे काय देणार इझिली, त्याला काय म्हणणार आपण? स्ट्रॉंग ऍसिड. यांच्यामध्ये इझिली H प्लस कोण देईल? HI. HI चा बॉन्ड काय असतो? वीक असतो. तो इझिली तुटतो ना. जर इझिली तुटत असेल तर H प्लस इझिली बाहेर निघेल. इझिली H प्लस बाहेर निघाल म्हणजे ऍसिडिक कॅरेक्टर काय असणार त्याचं? जास्त. काय असणार ऍसिडिक कॅरेक्टर? जर ऍसिडिक कॅरेक्टरची ऑर्डर काय झाली तुमची? ही झाली, बरोबर का? ऍसिडिक कॅरेक्टर कोणाचं जास्त आहे? HI. कोणाचं त्याच्यापेक्षा कमी? HBr. आणि सगळ्यात कमी म्हणजे कोण चांगला न्यूक्लिओफाईल आहे? I minus is a good nucleophile. Then Br minus is than Cl. याच्यात काही डाऊट? डाऊन द ग्रुप जाताना ऍसिडिक कॅरेक्टर वाढतं. अजून सोपं करू आपण. डाऊन द ग्रुप जाताना काय तुमचं ऍसिडिक कॅरेक्टर वाढेल. ओके, ठीक आहे. खालचं जमेल का? बोला कोण? बेटर लिव्हिंग ग्रुप कोण? HS मायनस. बरोबर का? कस काय? H प्लस ऍड करा, काय तयार होईल? आणि इथं काय तयार होईल? काय म्हणली तू? बरोबर का? ऑक्सिजन वरती असतो सल्फर तुमचा, डाऊन द ग्रुप ऍसिडिक कॅरेक्टर तुमचं इन्क्रीज होतं. हे झालं ऍसिडिक कॅरेक्टर, बरोबर का? त्याचा आपण कॉन्जुगेट ऍसिड बनवला आणि त्याचं कॅरेक्टर काढलं आणि वरती काय केलं आपण? त्याच्यानुसार त्याचा लिव्हिंग ग्रुपला काय केलं आपण? ऑर्डर लावली. काय डाऊट? समजलंय का? सोडवा सोडवा. बोला. कोण असेल बेटर ऍसिड? कोणता? सॉरी, बेटर लिव्हिंग ग्रुप कोण आहे? CH3. नक्की का? नक्की का? हायड्रोजन आणि फ्लोरीन लागलाय. डाऊन द ग्रुप नाही चाललेली इथं. पा इथं देतोय पा. कोण आहे तुमच्याकडे? CH3COO. आणि कोण आहे तुमच्याकडे? CF3 CH3
सी डबल बॉन्ड ओ मायनस, बरोबर का? सी F3 सी डबल बॉन्ड ओ मायनस. काय डाऊट? समजलंय? याच्यात काही डाऊट? नक्की. याचा कॉन्जुगेट ऍसिड बनवला. काय डाऊट? याच्यातला कोण चांगल्या प्रकारे H+ देईल? कोण H+ देईल? ज्याचा बेस काय असेल? ज्याचा बेस काय असेल? वीक असेल. वीक इन द सेन्स म्हणूया की जो जास्त स्टेबल असेल. जो काय असेल? जास्त स्टेबल असेल. समजा H+ दिलाय यांनी. काय दिलाय तुम्हाला? समजा यांनी काय दिलाय? समजा H+. ओके, H+ दिला. H+ गेल्यावरती ह्या O वरती मायनस चार्ज येईल. यावरती काय? O वरती काय येईल? जो चांगल्या प्रकारे हा O वरती असलेला मायनस चार्ज हँडल करेल तो कसा असणार आहे? जास्त स्टेबल. आणि जर बेस तुमचा स्टेबल असेल तर ते ऍसिड कसं असेल? स्ट्रॉंग असेल. ऍसिड कसं असेल तुमचं? स्ट्रॉंग असेल. कळतंय? कळतंय का? म्हणजे कोणाला बॅलन्स करायचं तुम्हाला इथं? मायनस चार्जला. कोण चांगल्या प्रकारे कोण कॅरी करेल? काय कॅरी केलं? मायनस चार्ज जो कॅरी करेल तो काय असणार तुमचा? तो काय असणार तुमचा? वीक बेस. तो काय असेल तुमचा? समजलंय? नक्की का? कळालंय का? कळलंय का? H+ ना काढू सर, गडबड होईल. ठीक आहे. काय डाऊट? समजलेलं आहे का? काय डाऊट? सर इथं पा मायनस चार्ज पाय बॉन्ड रेझोनन्स होऊ शकतो. तिकडे बी होऊ शकतो. म्हणजे तो फॅक्टर आपल्याला विचारात घेऊन चालणार. दुसरा काय आपल्याकडे फॅक्टर? कार्बन. इकडे पण कार्बन, तिकडे पण कार्बन. कोण उरलं? हा, इथं हायड्रोजन आहेत आणि इथे काय आहेत तुमचे? इथे काहीतरी होऊ शकतं. ठीक आहे. एक इंडक्टिव्ह इफेक्ट नावाची गोष्ट आपण शिकलो होतो. काय शिकलो होतो आपण? हा फ्लोरीन काय करतोय? इलेक्ट्रॉन्स काय करतोय? तो स्वतःकडे ओढतोय. इलेक्ट्रॉन्स काय करतोय? फ्लोरीन. म्हणजे कोणत्या टाईपचा इफेक्ट रे? मायनस आय इफेक्ट. कोणता इफेक्ट दाखवतोय तो? काय दाखवतोय? आणि इथे काय होतोय तुमचा? प्लस आय इफेक्ट तो दाखवतोय. ठीक आहे. पण हायड्रोजन आणि याच्यामध्ये काय एवढं काय मेजर नाही. ऑलमोस्ट त्यांची काय असते? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम असते. त्याच्यामुळे इथे काढलं काय नाही काढलं काय सेमच. ठीक आहे. काय डाऊट? समजलंय? मायनस आय इफेक्ट ऑलरेडी फ्लोरीन काय करतात? इलेक्ट्रॉन ओढतात. कार्बनकडे इलेक्ट्रॉन कमी कमी होतील. कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी. तो काय करेल? शेजारच्या कार्बन कडून ओढेल. तो काय करेल? ऑक्सिजन कडून ओढेल. कळाले? म्हणजे इथं काय होईल? स्टॅबिलिटी तुमची वाढेल. स्टॅबिलिटी काय होईल तुमची? आणि कॉन्जुगेट बेस जेवढा स्टेबल असेल तेवढा स्टेबल कोण असेल तुमचा? कॉन्जुगेट ऍसिड. कारण हा जर स्टेबल नसतं तर ह्यानी H+ ला सोडलं असतं का? जर H+ ला त्यांनी सोडलं नाही म्हणजे तो बेटर ऍसिड झाला का? नाही झाला. समजतंय? कळतंय? कळतंय का? पण इथे तो इझिली H+ ला सोडेल. कारण काय होतंय? इलेक्ट्रॉन ऑलरेडी मागे ओढले जातात. त्यांची स्टॅबिलिटी काय होते तुमची? वाढली जाते. कळतंय का? आता कळलंय का? रिझन कळलंय? म्हणजे कोण स्ट्रॉंगर ऍसिड आहे बरं? CF3CO. कळाले? हा काय झाला तुमचा? स्ट्रॉंगर ऍसिड. स्ट्रॉंगर ऍसिड म्हणून हा काय झाला तुमचा? बेटर लिव्हिंग ग्रुप. काय झाला तुमचा? कळलंय का? कळलंय का? नक्की? बेटर लिव्हिंग ग्रुप. रिझन काय? रिझन काय येते? मायनस आय इफेक्ट. काय डाऊट? समजलंय का? नेक्स्ट पुढे थांबा. इथे एक राहिलं होतं का एक्झाम्पल? एक राहिलं. बोला. सेम इथे कोण बेटर लिव्हिंग ग्रुप असेल? CF3SO3 मायनस. बरोबर. आता हे एक्सप्लेन करायची गरज नाही माझ्या मते. जमेल का? नक्की? काढा बरं.
करा प्रयत्न. ठीक आहे, पहा याचे कॉन्जुगेट ऍसिड लिहितो इकडे, आर ओ एच. आर, काय डाऊट? समजलंय का? ऍसिड काढायची पण गरज नव्हती, इथंच कळलं असतं. का बरं? काय इथं रेझोनन्स म्हणजे हा स्टेबल असेल म्हणजे इझिली काय देईल, हा H प्लस देणार. इथे रेझोनन्स दिसतंय का? नाही. आणि रेझोनन्स हा बेटर फॅक्टर झाला. ठीक आहे, म्हणजे कोण असेल चांगला लिव्हिंग ग्रुप? आर सी डबल बॉन्ड ओ ओ मायनस. कळलंय? इथे जरी पाहिलं तुम्ही बेटर ऍसिड कोण? इकडे अल्कोहोल आहे, इकडे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. ऑब्व्हियसली कार्बोक्सिलिक ऍसिड काय असतं तुमचं? ग्रेटर ऍसिड, चांगला ऍसिड. ठीक आहे, समजते? खाली या. रिंग रिंग रिंग, सी डबल बॉन्ड ओ मायनस, सी डबल बॉन्ड ओ मायनस, सी डबल बॉन्ड ओ मायनस. वरती पण सगळे सारखे, म्हणजे याच्यावरनं आपल्याला काही अंदाज लागणार. खाली या. कोण आहे आपल्याकडे इथे? बी आर मायनस आणि CH3 काय रे तुमचा? इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे का इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. मी सांगतो कोणता येतो इलेक्ट्रॉन, कोणता येतो इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट दाखवतो. ठीक आहे, तुम्ही जर इथे व्यवस्थित पाहिलं तुम्हाला दोन इफेक्ट दिसतील. किती इफेक्ट दिसतील? एक तर तुम्हाला दिसेल इथे इंडक्टिव्ह इफेक्ट. काय दिसेल तुम्हाला? प्लस आय इफेक्ट. ओके, आणि दुसरं दिसेल तुम्हाला हायपर कॉन्जुगेशन. काय दिसेल तुम्हाला? कारण रिंग आली ना, बरोबर, म्हणजे काय दिसेल तुम्हाला? हायपर कॉन्जुगेशन दिसणार आहे. काय डाऊट? आणि हायपर कॉन्जुगेशन कोणामुळे? बिकॉज ऑफ हा काय तुमचा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. काय हा तुमचा इलेक्ट्रॉन? समजलंय का? याच्यात काही डाऊट? नेक्स्ट कोण आहे तुमच्याकडे? बी आर मायनस. कोण आहे तुमच्याकडे? इथे काय दिसतंय तुम्हाला? बी आर मायनस कडे इलेक्ट्रॉन आहेत. त्याच्याकडे इलेक्ट्रॉन, तो इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे. तो रिंग मधले इलेक्ट्रॉन, सॉरी, रेझोनन्स मुळे काय करेल तो? इलेक्ट्रॉन रिंग मध्ये सोडू शकतो आणि स्टॅबिलिटी वाढू शकतो. म्हणजे कोणता इफेक्ट दाखवेल तो? प्लस आर इफेक्ट. आणि त्याच वेळेस काय दाखवू शकतो तो? मायनस आय इफेक्ट पण दाखवेल. एकतर तो प्लस आर दाखवेल किंवा, पण ह्याच्यामध्ये जास्त डॉमिनेटिंग कोणता आहे? प्लस आर इफेक्ट. कस काय म्हणले सर तुम्ही जास्त डॉमिनेटिंग? बरोबर, इंडक्टिव्ह इफेक्ट कोण आहे आणि रेझोनन्स पण आहे. जास्त डॉमिनेटिंग कोण असतो आपल्याकडे? रेझोनन्स असतो. म्हणून इथे कोणता इफेक्ट असेल? रेझोनन्स. कोणता असेल? जास्त कोणता असेल? हायपर कॉन्जुगेशन. इथे जास्त कोणता असेल? डॉमिनेटिंग कोण असेल? हायपर कॉन्जुगेशन. इथं डॉमिनेटिंग कोण असेल? रेझोनन्स. कोण असेल जास्त डॉमिनेटिंग? तिकडे काय दिसतंय बरं, सांगा बरं. जसा बी आर रिंग मध्ये इलेक्ट्रॉन सोडतो, NO2 काय करतो? बिकॉज ऑफ मायनस आर, बिकॉज ऑफ मायनस आर आणि प्लस आय. जास्त डॉमिनेटिंग रेझोनन्स. काय डाऊट याच्यामध्ये? काय डाऊट? तिघांमध्ये HH ऍड केले, सगळ्यांचे कॉन्जुगेट ऍसिड बनवले. ठीक आहे, आता कोणाला स्टेबल करायचं? या मायनस चार्जला. कोणाला स्टेबल करायचंय? हायपर कॉन्जुगेशन, प्लस आर इफेक्ट आणि मायनस आर इफेक्ट. कोणता इफेक्ट जास्त चांगला असेल? कोण वरच्या निगेटिव्ह चार्जला जास्त स्टेबल करेल? याला मी ए म्हणतो, याला मी बी म्हणतो, याला मी सी म्हणतो. बोला, कोण चांगल्या प्रकारे करेल? सी. त्याच्यानंतर संपला विषय. बोला, सी, बी, त्यानंतर काय डाऊट? समजलंय? NO2 ओढून घेतोय, त्याच्यानंतर रेझोनन्स आहे आणि इथं हायपर कॉन्जुगेशन आहे. दोघांमध्ये जास्त प्रायोरिटी कोणाला? रेझोनन्स. म्हणून नंतर बी आला आणि मग शेवटला कोणाला? तुमचा ए आला. समजलंय? रिझन कळलंय का? नक्की. इथे समजा प्लस आर असता तर मग इकडे आला असतं, हा नंतर आला असतं. समजलंय? समजलंय का?
मग आपण इंडक्टिव्ह इफेक्ट घेतला असता, कारण दोन्ही आर आर कॉमन आले. समजतंय? आता समजा गुड लिव्हिंग ग्रुपला तुम्हाला काढायचंय. काय करायचं तुम्हाला गुड लिव्हिंग ग्रुपला काढायचं? तर गुड लिव्हिंग ग्रुपला जर तुम्हाला काढायचं असेल तर कसं काढू शकतो तुम्ही? बाय युझिंग पीपीएस. कशाच्या मदतीने काढू शकता? बाय युझिंग इथे समजा तुमचा याला एक लिव्हिंग ग्रुप अटॅच्ड आहे असं म्हणूयात आपण. ठीक आहे. आणि इथे काय वापरलं तुम्ही? पीपीएस वापरलं. इफ कार्बोकॅटायन फॉर्म इज मोर स्टेबल दॅन प्लस लिव्हिंग ग्रुप, हा निघून जाईल. कधी निघून जाईल? जर तुम्ही काय वापरलं? पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. आणि इथे जो तुमचा कार्बोकॅटायन तयार झालाय ना, हा कसा पाहिजे? मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकॅटायन. मग सेकंडरी कार्बोकॅटायन पेक्षा जास्त स्टेबल कोण असतो? टर्शरी. अजून सेकंडरी कार्बोकॅटायन पेक्षा जास्त स्टेबल कोण असतो तुमचा? टर्शरी कार्बोकॅटायन. अजून कोण असतात जे सेकंडरी पेक्षा जास्त स्टेबल असतात? तर त्याच्यामध्ये येतो असा कार्बोकॅटायन ज्याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला? बॅक बॉन्डिंग दिसते. काय दिसतं ज्याच्यामध्ये आपल्याला? जर कार्बोकॅटायन तयार झालाय आणि बॅक बॉन्डिंग होत असेल तर तो काय असतो? सेकंडरी पेक्षा जास्त स्टेबल असतो. ठीक आहे. अजून कोण असतो जो सेकंडरी पेक्षा जास्त स्टेबल असतो? ज्याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला? डान्सिंग रेझोनन्स दिसतंय. काय दिसतंय आपल्याला? डान्सिंग रेझोनन्स म्हणजे काय? सायक्लोप्रोपाइल अटॅच टू कार्बोकॅटायन. हे जेवढे जास्त तेवढी स्टॅबिलिटी. हे जर 2 असतील तर तो जास्त स्टेबल, 3 असतील तर तो सर्वात जास्त स्टेबल. कळतंय? समजतंय? नक्की. अजून कोण असतं बरं सेकंडरी पेक्षा जास्त स्टेबल? ज्याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला? ॲरोमॅटिसिटी आहे. ज्याच्यामध्ये काय आहे? रेझोनन्स आहे. बोला. छोटा झाला हा, सॉरी. काय ज्याच्यामध्ये? आणि काय ज्याच्यामध्ये? इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. काय ज्याच्यामध्ये? इंडक्टिव्ह इफेक्ट. हे सगळे कार्बोकॅटायन काय असतात? सेकंडरी कार्बोकॅटायन पेक्षा. आणि टर्शरी कार्बोकॅटायन एक तुमचा असतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. काय डाऊट? हे जर असतील तर तुमचा लिव्हिंग ग्रुप लवकर सोडून जाईल. कधी? पीपीएस वापरलं तर. काय वापरलं तर तुम्ही पीपीएस वापरले आणि पीपीएस वापरल्यानंतर लिव्हिंग ग्रुप सोडेल. लिव्हिंग ग्रुप काय करेल तुमचा? सोडेल. जर तुम्ही पीपीएस वापरलं लिव्हिंग ग्रुप तुमचा इझिली सोडून जाणार. म्हणजे इट विल बी अ गुड लिव्हिंग ग्रुप. पण कधी? तयार होणारा जो काय प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये कोण पाहिजे? कार्बोकॅटायन. आणि तो कसा हवा? मोर स्टेबल दॅन एक्झाम्पल्स ऑफ गुड लिव्हिंग ग्रुप. बोला. मागाशी सांगितले काय काय आहे तुमच्याकडे? सीएल मायनस, अजून बीआर मायनस, अजून आय मायनस, अजून N2 प्लस, अजून इकडे पाहिलं ना माग आत्ताच आपण CF3 COO मायनस, अजून COO मायनस. हे सगळे काय तुमचे एक्झाम्पल्स ऑफ गुड लिव्हिंग ग्रुप. हा H2S नाही, HS मायनस असेल. ठीक आहे. तो काय तुमचा गुड लिव्हिंग ग्रुप. काय डाऊट ह्यांच्यामध्ये? ऑलरेडी हे झालेले होते. नेक्स्ट काय आपल्याकडे आता? बॅड लिव्हिंग ग्रुप. व्हॉट इज बॅड लिव्हिंग ग्रुप? बॅड लिव्हिंग ग्रुप. बोला. इझिली जो इझिली ठीक आहे. जो इझिली सोडून जात. मग काय करायला लागेल त्याला? असं काहीतरी करावं लागेल की ज्याने काय करेल तो सोडून जाईल. तो स्वतःहून जात नाही. मग आपल्याला काहीतरी हालचाल केली पाहिजे की जो काय होईल तो ज्याने काय होईल तो सोडून जाईल. काय होईल तो सोडून जाईल. समजते? बॅड लिव्हिंग ग्रुप तो इझिली सोडून जात नाही. इझिली सोडून जात. मग काय करायला लागेल? आपल्यालाच असं काहीतरी करावं लागेल की ज्याने काय होईल तो आपल्याला
सोडून जाईल आपल्याला. म्हणजे जो काही तुमचा सबस्ट्रेट आहे त्याला तुमचा बॅड लिव्हिंग ग्रुप काय करेल, तो इझिली. मग काय करायचं, ठीक आहे, काय करावं लागेल आपल्याला, एक्सटर्नल अटॅक करावं लागेल. काय करावं लागेल आपल्याला, जी गोष्टी नाहीत त्या गोष्टी आपल्याला क्रिएट करायला लागतील. एक्सटर्नल अटॅक करावं लागेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय करावं लागेल, समजा एक्सटर्नल अटॅक नसेल होत तर इंटरनल अटॅक करावं लागेल. काय करावं लागेल आपल्याला, पहा, बॅड लिव्हिंग ग्रुप is converted into गुड लिव्हिंग ग्रुप. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो आपण आधी, नंतर तो सोडून जाईल, बरोबर. इज कन्वर्टेड इनटू गुड लिव्हिंग ग्रुप बाय, बोला पहिलं कशामध्ये, कसं काय करणार तुम्ही, एक्सटर्नल अटॅक. एक्सटर्नल, आणि दुसरं बोला इंटरनल अटॅक. एकतर एक्सटर्नल अटॅक करा किंवा काय करा, समजले, समजलंय का. एकतर एक्सटर्नल अटॅक करा आणि बॅड लिव्हिंग ग्रुपचं कन्व्हर्जन गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये करा, मग तो इझिली सोडून जाईल. किंवा काय करा, इंटरनल अटॅक करा. काय करा, इंटरनल अटॅक. बॅड लिव्हिंग ग्रुप कॅन बी रिमूव्ड बाय एक्सटर्नल अटॅक और बाय एक्सटर्नल अटॅक और, समजले नक्की, काय डाऊट. सर एक्सटर्नल अटॅक करायचं म्हणजे काय करायचं, फॉर एक्झाम्पल पहा, हे हा एक तुमचा लिव्हिंग ग्रुप आहे. कसा आहे हा, लिहू का शॉर्ट मध्ये, बॅड लिव्हिंग ग्रुप कसा आहे हा. आता काय करावं लागेल, आपण ह्याच्यावरती एक एक्सटर्नल अटॅक करूयात. हा जर एक्सटर्नल अटॅक झाला तर हा काय होईल, बॅड लिव्हिंग ग्रुपचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये कन्व्हर्जन होतं. कशामध्ये होतं, तयार होतो तुमचा ROH आणि इथे लिव्हिंग ग्रुप. समजले, कळलंय का. आधी काय करावं लागतं त्याच्यावरती, एक्सटर्नल अटॅक करावं लागतो. काय करावं लागतं, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करा, गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये करा, आणि मग काय होतं त्याच्यापासून, तो तुम्हाला इझिली सोडून जातो. काय डाऊट, काय डाऊट, परत झाली का स्लाइड. नेक्स्ट, एक्झाम्पल्स ऑफ बॅड लिव्हिंग ग्रुप कोण कोण, F मायनस, OH मायनस, RO मायनस, हा ठीक आहे, NH2 मायनस, NH2, एकच मिनिट थांबा, बरोबर, NH2 मायनस. एक्सटर्नल अटॅक कळलंय, इंटरनल अटॅक राहिले ना, बाय एक्सटर्नल अटॅक और इंटरनल अटॅक. सेकंड पहा, ही स्लाइड त्याचीच होती, जाऊ दे चला. इंटरनल अटॅक, एक्सटर्नल अटॅक कळलंय का. समजा असं तुमचं कंपाऊंड आहे, इथे तुमचा लिव्हिंग ग्रुप अटॅच आहे समजा, आणि वरती तुमचा ऑक्सिजन आहे. कोणी तुमच्याकडे, ठीक आहे. पहा आता काय करायचं, इंटरनल अटॅक म्हणजे काय, ऑक्सिजन काय करेल इथे, बॅक बॉन्डिंग. ऑक्सिजन काय करेल इथे, आता कार्बनला 5 बॉन्ड तर असू शकत नाही, ऑलरेडी त्यांनी 1 2 3 4 बॉन्ड केलेत. ऑक्सिजन बॅक बॉन्डिंग केल्यामुळे चौथा बॉन्ड, अजून एक बॉन्ड आला, मग कोणाला तरी काय करावं लागेल, सोडून जावं लागेल. कोण सोडून जाईल, तुमचा लिव्हिंग ग्रुप. आधी बॅड लिव्हिंग ग्रुप होता, डबल बॉन्ड O करून आपण त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं, गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये केलं. कशामध्ये केलं कन्व्हर्जन आपण त्याचं, O मायनस, इथे झालं आता कन्व्हर्जन त्याचं गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये झालं, ठीक आहे. तो इझिली सोडून जाईल, आणि इथे तुमचा काय तयार होईल, तुमचा 1 2 3 4, ओके, प्लस लिव्हिंग ग्रुप. आधी बॅड लिव्हिंग ग्रुप होता, कन्व्हर्जन गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये केलं, आणि मग त्याला बाहेर काढलं. समजलंय का, समजलंय का, नक्की, कळलंय, कसं करतोय कळलंय का, हे एक्झाम्पल कळलेत.
नीट डोळे भरून पाहून घ्या. एक्सटर्नल अटॅक, इंटरनल अटॅक. पाहिले का? ठीक आहे. नेक्स्ट काय आपल्याकडे? कार्बोकॅटायन. काय असतो कार्बोकॅटायन? कार्बोनेशन. ठीक आहे ना, कार्बोनेशन. तर कार्बोनेशन नाही, ते कार्बोकॅटायन असेल. चुकलंय, ते कार्बोकॅटायन आहे. कार्बोकॅटायन. ओके, बोला. कार्बोकॅटायन काय असतं? कार्बोकॅटायन, कार्बन विथ प्लस चार्ज. हायब्रिडायझेशन काय असतं त्याचं? sp2 हायब्रिडायझेशन असतं. कोणतं हायब्रिडायझेशन असतं त्याचं? sp2 हायब्रिडायझेशन ज्याचं असतं त्याला काय म्हणतो आपण? कार्बोकॅटायन. काय आपल्याकडे? जनरेशन ऑफ कार्बोकॅटायन. आता कार्बोकॅटायन जर जनरेट करायचं तर कसं करू शकता पहा. हे वेगवेगळ्या मेथड्स आहेत ज्याच्यामध्ये काय झालं, तुमचा कार्बोकॅटायन जनरेट केलाय. कोण जनरेट केलाय? तुम्ही. कार्बोकॅटायन. सगळ्यात पहिल्यांदा कसा करू शकता तुम्ही? फ्रॉम पाय बॉन्ड शिफ्टिंग ऑफ अल्किन्स और अल्काइन्स. सेकंड, फ्रॉम पाय बॉन्ड शिफ्टिंग ऑफ बेन्झीन. ई प्लस ऍडिशन. इथे पण तुम्ही ई प्लस ऍडिशन करता. व्हॉट इज ई प्लस? इलेक्ट्रोफाइल. बाय इलेक्ट्रोफाइल ऍडिशन. फ्रॉम अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. फोर्थ, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ हॅलो अल्केन्स. आणि फिफ्थ, फ्रॉम अमाइन्स डायअझोटायझेशन. काय असतं? प्रत्येक गोष्ट आपण एक एक पाहणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय आपल्याकडे? पाय बॉन्ड शिफ्टिंग ऑन अल्किन्स और अल्काइन्स. आहे का अल्किन? आहे अल्किन, बरोबर. आता हा पाय बॉन्ड तुमचा शिफ्ट करायचा आहे. पाय बॉन्ड शिफ्ट आहे ना. फ्रॉम पाय बॉन्ड शिफ्ट इन अल्किन्स अँड अल्काइन्स. कोणामध्ये पाहतोय आपण? अल्किन्स आणि अल्काइन्स मध्ये हे पाहत आहे, बरोबर. आता हा डबल बॉन्ड मध्ये एक काय तुमचा सिग्मा, एक काय तुमचा पाय बॉन्ड शिफ्ट होणार आहे. पाय बॉन्ड काय होणार तुमचा? आता एकतर ह्या कार्बन वरती शिफ्ट होईल किंवा सिमेट्रिकल आहे, कुठेही करा. इकडे समजा पाय बॉन्ड शिफ्ट झाला, याच्यावरती काय येईल? डेल्टा. याच्यावरती येईल पॉझिटिव्ह. बोला, इलेक्ट्रोफाइल कुठे जाईल तुमचा? इथे जाईल. काय तयार होईल बरं तुमच्याकडे? प्लस. झालं का कार्बोकॅटायन तयार? बाकीचं आहे तसंच. काय डाऊट? खाली बोला. सिमेट्रिकल कुठेही करा, बरोबर. समजा इकडे केलं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, काय तयार होईल? सी डबल बॉन्ड सी. इथे आला तुमचा इलेक्ट्रोफाइल आणि इथे झाला तुमचा पॉझिटिव्ह चार्ज. काय डाऊट? झालाय का कार्बोकॅटायन? इथे बोला. इथे ई प्लस दिलं, इथे फक्त एच प्लस दिलाय, तोच आहे, फक्त एलिमेंट घेतला आपण इथे. आता ठीक आहे, डायरेक्टली जनरलाइज घेण्याऐवजी आपण एक स्पेसिफिक घेतलं, एच प्लस. बोला, कोणत्या कार्बन वरती येईल? हा बोला, पाय बॉन्ड कुठे शिफ्ट होईल तुमचा? इकडे. इथे का नाही होणार? दोन्ही सांगतो पहा, दोन्ही कंडिशन घेऊयात पहा. समजा तुमचा पाय बॉन्ड इथे शिफ्ट झाला, इथे आलं निगेटिव्ह, इथे आलं पॉझिटिव्ह. किंवा कुठे शिफ्ट झाला? असा इथे शिफ्ट झाला, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, बरोबर. इथे तुमचा एच येऊन अटॅच होईल, इथे तुमचा एच येईल. इथे जर तुम्ही पाहिलं, पॉझिटिव्ह चार्ज अशा कार्बन वरती जो पुढे दोन कार्बनला अटॅच, सेकंडरी कार्बोकॅटायन. इथे काय झालं तुमचा? प्रायमरी कार्बोकॅटायन. तो स्टेबल असेल का? स्टेबल कोण असेल? म्हणून हा काय झाला तुमचा? तयार नाही होणार. हा मात्र तुमचा तयार होणार आहे. इथे निगेटिव्ह, इथे पॉझिटिव्ह. का झालंय कळलंय? इथे कोणता कार्बोकॅटायन तयार झालाय? सेकंडरी. आणि तो काय असतो तुमचा? मोर स्टेबल असतो. रिएक्शन मध्ये पण तोच तयार होईल जो काय असेल सेकंडरी पेक्षा
जास्त स्टेबल. तो तर प्रायमरी आहे, तो काय असतो, कमी स्टेबल असतो. समजतंय, कळतंय का कसं काढतोय आपण, हे कळलंय. नेक्स्ट पहा बोला. बेन्झीन रिंग आहे, सिमेट्रिकल आहे, बरोबर. काय तयार होईल तुमच्याकडे, बाकीच आहे तसंच. इथे येईल तुमचा इलेक्ट्रोफाईल, इथे आलं तुमचा कार्बोकॅटायन. कळलंय, मायनस प्लस. समजतंय का कार्बोकॅटायन कसं जनरेट होतोय, कळतंय का, नक्की का. जायचंय पुढे, अहो जायचंय का. इथे ऑलरेडी एक एच होता बरं का, त्याला काय नाही केलं आपण. बोला, इकडे का इकडे, काय तुमचा सिमेट्रिकल आहे, कुठेही करा चालेल. याच्यात काय डाऊट, डोळे भरून पाहून घ्या. पाहिलं का, पाहिलंय. सोडवा. घ्या सोडून, चला पटकन. इथे आलं का, पहा. बोला, इथे तुम्ही जर पाहिलं तुमच्याकडे दोन कार्बोकॅटायन तुम्ही समजा शिफ्ट केलं, बरोबर. एक तर तुमचा कार्बोकॅटायन इकडे बनेल, किंवा मी दोन्ही पॉसिबिलिटीज ड्रॉ करतो. CH पॉझिटिव्ह, ठीक आहे, सिंगल बॉन्ड H प्लस येतो ना तुमचा, हा झाला पहिला. दुसरा, पॉझिटिव्ह. बोला, कोण जास्त स्टेबल, पहिला वाला का दुसरा वाला. दुसरा वाला, का बरं, मी विचारतोय का बरं. पहिला वाला तर का पहिला वाला. हम्म, हे काय करतात ते, सर खराब काढलं तुम्ही. हे काय करतात, इलेक्ट्रॉन विड्रॉ करतात, म्हणजे कोणता इफेक्ट, कोणता इफेक्ट, बरोबर का. म्हणजे हे काय करतात, इथले इलेक्ट्रॉन्स ओढून घेतील. ऑलरेडी इलेक्ट्रॉनला त्याच्यात परत ओढले, स्टॅबिलिटी काय होईल, कमी होईल. काय होईल स्टॅबिलिटी, कळलं का. इथे पण ओढतात ते, पण इथून कार्बोकॅटायन इकडे, इथे डायरेक्ट अटॅक होतो याच्यावर, इथे मात्र होत नाही. म्हणजे इथं काय होतं, स्टॅबिलिटी वाढते, मोर स्टेबल. कळतंय, कळतंय का, नक्की. कोण जास्त स्टेबल, हा वाला. म्हणून कोणता कार्बोकॅटायन तयार होईल, इथे प्रायमरी तयार होईल, परंतु हायपर कॉन्जुगेशन देते. ओके, कळतंय, सॉरी इंडक्टिव्ह इफेक्ट. ठीक आहे, कळाले, समजलंय का. पुढे नेक्स्ट बोला. डबल बॉन्ड एकतर इकडे शिफ्ट होईल किंवा इकडे, दोन्हीकडे शिफ्ट करतो पहा.
ऑक्सिजन समजा इकडे शिफ्ट केला, इथे आला तुमचा निगेटिव्ह, इथे आला तुमचा पॉझिटिव्ह, म्हणजे H प्लस कुठे येईल तुमचा, इथे येऊन अटॅच होईल. ठीक आहे. आणि सेकंड पॉसिबिलिटी, H प्लस कुठे येऊन अटॅच झाला तुमचा, इथे झाला, आणि पॉझिटिव्ह इथे झाला. बोला पहिला वाला स्टेबल का दुसरा वाला स्टेबल? हा, का बरं पहिला वाला स्टेबल? ऑक्सिजन काय इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, बरोबर का? पाय पाय इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्याकडे, सिग्मा वॅकंट ऑर्बिटल म्हणजे रेझोनन्स, बरोबर का? हा कसा असेल तुमचा, मोर स्टेबल. रिझन काय, लेस स्टेबल. इथं काय आहे का रेझोनन्स, नाहीये, बरोबर का? कळले? म्हणजे तयार होईल तुमचा ए, मला तयार होईल. कसं काढतोय कळतंय का? नक्की. ठीक आहे. आता पहा, एकतर डबल बॉन्ड तुमचा इकडे शिफ्ट होईल किंवा इकडे शिफ्ट होईल, दोन्ही प्रोडक्ट करून पाहूयात. पहा, पॉझिटिव्ह चार्ज, बाकीचं आहे तसंच निगेटिव्ह, और बोला निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह, बोला हा वाला का हा वाला, दुसरा वाला. हे बघ, पाय सिग्मा वॅकंट ऑर्बिटल आलं का? इथे काय आलं तुमचा, रेझोनन्स. हा काय झाला, मोर स्टेबल. असं पाहिल्यावर कळतं ना त्याच्याकडं. हा काय झाला तुमचा, लेस स्टेबल. काय डाऊट? असू दे, आयुष्य खालचं जमेल का? बोला कोण जास्त स्टेबल? एकतर डबल बॉन्ड तुमचा इकडे शिफ्ट होईल किंवा इकडे शिफ्ट होईल, दोन्ही शिफ्ट करून. पुढच्या पेजवर घेऊ का? पुढच्या पेजवर घेतो पहा. NO2 C डबल बॉन्ड CH, C डबल बॉन्ड CH H, बरोबर का? असंच आहे का? अहो असंच आहे का? डबल बॉन्ड एक तर तुमचा इकडे शिफ्ट होईल किंवा पहा, दोन प्रोडक्ट दोन्ही कार्बोकॅटायन तयार करतो पहा. बोला समजा इकडे आला तुमचा पॉझिटिव्ह चार्ज, NO2 CH पॉझिटिव्ह, CH इथे आला तुमचा H. काय डाऊट? और बोला कोणावरती डिपेंड आता हे, NO2 वरती. कोणावरती डिपेंड? NO2 काय आहे तुमचा, NO2 काय तुमचा, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे का? अहो मग अशी झाला ना इतक्या वेळा. कुठे 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 कुठे, वेअर इट इज, वेअर इट इज, वेअर इट इज. तो इथं झालं. NO2 काय तुमचा, मायनस आर इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, प्लस आर म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. लिहून घ्या कुठंतरी. लिहिलंय का? काय लिहिलंय? प्लस आर कोण, मायनस आर कोण. ठीक आहे. बोला इथे डायरेक्ट इलेक्ट्रॉन काढून घेतले जाते, आधीच कमी त्याच्यात अजून काढून घेतोय, स्टॅबिलिटी काय होईल, कमी. इथे मात्र ओके, मोर स्टेबल. हा काय असेल तुमचा, लेस स्टेबल, मायनस आय इफेक्ट, बरोबर. लेस स्टेबल. घ्या पटकन. कळलंय कसं आले, कळलंय?
पहिलं कोणापासून होतं? फ्रॉम पाय बॉन्ड शिफ्टिंग ऑफ अल्किन्स अँड अल्केन. नेक्स्ट काय? पाय बॉन्ड शिफ्टिंग इन बेन्झिन, ती सुद्धा पाहिली आपण, रेझोनन्स वाले एक्झाम्पल पाहिलं. नेक्स्ट काय? फ्रॉम अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ acid. Bad living group is converted into good living group by protonation or by using Lewis acid. का बरं? OH मायनस OH आहे ना, आणि OH कसा आहे तुमचा? बॅड लिव्हिंग ग्रुप आहे, तो इझिली सोडून जातो का? नाही जात. मग असे पाहिलं आपण, ते एक्झाम्पल येतो. अल्कोहोल मधले तर OH येतो, मग आधी काय करावं लागेल आपल्याला? बॅड लिव्हिंग ग्रुपचं कन्व्हर्जन, आणि मग त्याला आपल्याला कार्बोकॅटायन त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. तो पण कधी तयार होईल? जर तो सेकंडरी पेक्षा जास्त स्टेबल असेल तर. ठीक आहे, आता पहा याचं काय करावं लागेल आपल्याला? बाय आधी हा बॅड लिव्हिंग ग्रुप आहे, त्याचं कन्व्हर्जन. आता गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये कसं करणार आपण? प्रोटोनेशन करा किंवा लुईस ऍसिड वापरा. मी प्रोटोनेशन करतो, पहा H+. हा H+ काय करेल? या OH- सोबत बॉन्ड तयार करेल. काय तयार झालं पहा? ROH. आता हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे. काय हा? म्हणजे हा इथले इलेक्ट्रॉन घेईल आणि निघून जाईल. ठीक आहे, काय तयार होईल तुमच्याकडे? R++ H2O. आता हा कसा पाहिजे? हा कधी तयार होईल? पेक्षा जास्त स्टेबल असेल तर. इथे जनरल आहे म्हणून आपण फक्त लिहिलंय. ठीक आहे, पण हा R+ काय हवा? मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकॅटायन. काय डाऊट? समजते? सेम. बोला काय करावं लागेल? सगळे जमेल का तुम्हाला? आता हे मीच करतो. H+, बोला कुठे जाईल तो? OH- सोबत. कोण तयार होईल तुमच्याकडे? OH. झाला का गुड लिव्हिंग ग्रुप? झाला गुड लिव्हिंग ग्रुप. आता सोडून जाईल तो, इलेक्ट्रॉन पेअर घेईल, सोडून जाईल. कोण तयार झालं तुमच्याकडे? असा कार्बन जो पुढे 3 कार्बनला अटॅच आहे का? टर्शरी. इज इट स्टेबल दॅन सेकंडरी? ऑब्विसली. समजतंय? म्हणजे हा तयार होणार आहे. काय डाऊट? समजतंय का? 100%. इथं PPS वापरलं तुम्ही तरी चालेल. BF3. आता इथं प्रोटोनेशन नाही, काय ते? लुईस ऍसिड. सेम, काही बदल? बोला. H BF3. इथं बॅड लिव्हिंग ग्रुप कन्वर्ट झाला गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये, सोडून चालला पॉझिटिव्ह चार्ज. झाला का तयार? कार्बोकॅटायन तयार झालाय. कोण तयार झालं तुमच्याकडे? टर्शरी कार्बोकॅटायन. कोण तयार झाला तुमच्याकडे? कार्बोकॅटायन. सेकंडरी पेक्षा स्टेबल असतो का? तयार होईल का? होणार. इथून पुढे प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्जन होईल का? पुढे आपण प्रोडक्ट पण बनवणार. इथं आपण फक्त इंटरमिडिएट बनवतोय. काय डाऊट? इथे जमेल का? करता का? फिनाइल रिंग, बेंझिन रिंग. खुश घ्या बरं, तयार करा. अरे काय करायचं? सेम H+. बोला काय तयार होईल तुमच्याकडे? OH. झाला का गुड लिव्हिंग ग्रुप? जाईल का निघून? आला का? आता पहा, बेंझिन रिंग सिग्मा रेझोनन्स स्टेबलाइज्ड. झालं का? बोला. होईल 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 का? होऊ दे. डायरेक्ट प्रोडक्ट करू का? आहे का? आहे का? नक्की का? ठीक आहे, थांबा. ठीक ठीक ठीक, काय नाही काय नाही काय नाही, बरोबर आहे. हा H2O बनतो, बरोबर. ठीक आहे, पहिल्यांदा हा बाहेर काढतो BF3 याला. ठीक आहे, त्याच्यानंतर एकदा प्रोडक्ट तयार झाला
OH मायनस सुद्धा पुन्हा सोडून देईल, सोल्युशन मधला H प्लस परत तिथं रिॲक्ट करतो. ठीक आहे, BF3 पुन्हा रिजनरेट होतो तुमचा लुईस ऍसिड. ठीक आहे, हा पण कसा आहे. बोला. हा कसं असं असंच का? का बरं लेस स्टेबल? कसा आहे हा? अँटी अरोमॅटिक. कसा आहे हा? अँटी अरोमॅटिक. कसा आहे हा? अँटी अरोमॅटिक. फ्रॉम हॅलो अल्किन्स. हे कोणापासून होतं? फ्रॉम याच्या आधीच येड्यांनो 3 झाले. नेक्स्ट काय? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ हॅलो अल्केन्स. कोणाचं? हॅलो अल्केन्स. कसं करू शकतो? बाय युझिंग पीपीएस, लुईस ऍसिड और AgNO3. काही वापरा. पीपीएस वापरलं तुम्ही तरी सुद्धा ही रिएक्शन होऊन जाते. पीपीएस म्हणजे काय? लुईस ऍसिड आहे. ओके, AgCl. AgNO3 तो AgNO3 तेच. काय वापरलं तुम्ही ते आता? लुईस ऍसिड वापरलं. हे लुईस ऍसिड काय करेल? Cl मायनसला घेऊन जाईल. कोण तयार करेल? तो AlCl4. आणि तयार करेल तुमच्याकडे पहा बेन्झीन रिंग CH. स्टेबल असेल का बरं? रेझोनन्स. काय तुमचा? रेझोनन्स आहे. काय डाऊट? खालचं जमेल का? थांबे, काय ते चुकलं इथं. बरोबर आहे, बरोबर आहे. बाळा एक कार्बन और उसके साथ एल नहीं है, Cl है. ठीक आहे, निघून जाईल. काय तयार होईल तुमच्याकडे? हा ते ठीक आहे. बाय प्रोडक्ट मध्ये हे सांग असेल का? अरे पाय सिग्मा वॅकंट ऑर्बिटल आहे ना. आहे ना स्टेबल रेझोनन्स होणार तयार. बोला, होईल का तयार? तयार होणार का बरं? कसा आहे हा? कसा आहे हा? अँटी अरोमॅटिक. तो तयार होणार नाही. बोला, होईल का? होणार आहे. रेझोनन्स स्टेबलाइज. खास. बोला नेक्स्ट. ठीक आहे, इथं काय तयार होईल तुमचा? Ag सोबत AgBr तयार होईल. ठीक आहे, Ag इथं SbCl6. ओके, ते बाय प्रोडक्ट तुम्ही लिहाल. जमेल का? खाली बोला. होईल का तयार? होणार आहे. काय डाऊट? काय डाऊट? वा, होईल का तयार?
काय काय डान्स इंडिया डान्स, डान्सिंग रेझोनन्स. काय इथं आपल्याकडे मोर स्टेबल दॅन सेकंडरी सीसी म्हणू का, कार्बोकॅटायन. आणि काय दिसतंय आता इथं आपल्याला, काय दिसतंय इथं आपल्याला डान्सिंग रेझोनन्स. काय दिसतंय इथे आपल्याला, काय डाऊट, हे कोणापासून होतं, फ्रॉम हॅलो अल्केन्स, कोणापासून होतं हे, इथे तयार होईल का. बोला. चल डायरेक्ट पीपीएस वापरतो. पीपीएस नी पण होईल ना. होईल का हा तयार. काय इथे रेझोनन्स आहे का, आहे का, काय डाऊट इथपर्यंत. अजिबात नाही. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ हॅलो अल्केन झालं का. झालं. पुढे काय आपल्याकडे, फ्रॉम अमाइन डायअझोटायझेशन, अमाइन डायअझोटायझेशन फ्रॉम ओके का. काय असतं डायअझोटायझेशन. डाय म्हणजे दोन, आझो म्हणजे नायट्रोजन, बरोबर का. मगाशी आपण पाहिलं होतं, जो तुमचा N2+ असतो ना, तुमचा गुड लिव्हिंग ग्रुप असतो. काय असतो, म्हणजे समजा कुठे असं असेल पहा, R N2 विथ प्लस चार्ज, असं जर कंपाऊंड तुमचा तयार झाला असेल, हा लगेच सोडून जातो. काय डाऊट, हा स्टेबल असू सेकंडरी पेक्षा किंवा स्टेबल नसू, N2+ जर आहे तर तो लगेच सोडून जातो. इथून बाकीच्यांसाठी कंडिशन काय, जो कार्बोकॅटायन तयार होतो तो कसा पाहिजे सेकंडरी पेक्षा. इथं मात्र काय तसं काही नाही. जर N2+ आहे तर तो लगेच बाहेर निघणार आहे. ठीक आहे. हा स्टेबल असू नसू, तिथं सेकंडरीची कंडिशन लागू होत नाही. तयार होणार म्हणजे होणार आहे. समजतंय, समजतंय का, नक्की का. ठीक आहे, गुड. समजा फ्रॉम अमाइन आहे ना, व्हॉट इज अमाइन, RNH2, RNH2 म्हणजे काय असतो तुमचा अमाइन्स. RNH2 काय असतो तुमचा अमाइन्स असतो. एकच मिनिट, टेक्स्ट बुक आहे का बोर्ड. हो, टेक्स्ट बुक. ठीक आहे. काय करायचं आपल्याला अमाइन्सचं डायअझोटायझेशन करायचं. काय करायचं आपल्याला त्यांचं, आता डायअझोटायझेशन करायचं म्हणजे काय करायचं, या अमाइनचं कन्व्हर्जन NH2+ मध्ये करायचं. कशामध्ये करायचं, N2+ मध्ये, सॉरी, कशामध्ये करायचंय, N2+ मध्ये करण्यासाठी आपण काय करतो, त्याची रिएक्शन करतो आपण. इट इज रिएक्टेड विथ HNO2. कोणासोबत करतो आपण, नायट्रस ऍसिड. कोणासोबत केली जाते, आता ह्याच्यासोबत करा किंवा NaNO2 + HCl ह्याच्यासोबत करा, सारखंच HNO2. हे दोघं मिक्स केले, हाच बनतो. एक तर या दोघांना मिक्स करून हा बनवा किंवा डायरेक्टली हा वापरा. नाव काय याचं, नाव काय याचं, नायट्रस ऍसिड. कळलंय, कळलंय. नायट्रस ऍसिड तुम्ही जर वापरलं तर हा जो अमाइन्स आहे याचं कन्व्हर्जन होतं
N2 प्लस Cl मायनस. काय डाऊट? आता जर N2 प्लस तयार झाला तर तो काय झाला आता गुड लिव्हिंग ग्रुप. इथं बॅड लिव्हिंग ग्रुप होता, इथे कशामध्ये कन्वर्ट झाला गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये. गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये कन्वर्ट झाला, तो इझिली सोडून जाईल. काय तयार झालं पहा तुमच्याकडे R प्लस प्लस N2 प्लस HCl. इथे सुद्धा तुमचा HCl गॅस प्रोड्यूस होतो. ठीक आहे, ठीक आहे. काय डाऊट? समजलं? हे झालं फ्रॉम अमाइन डायअझोटायझेशन. याच्यामध्ये काही डाऊट? इथपर्यंत कळलंय का? कोणासोबत रिएक्शन करायची? HNO2 किंवा NNO2 प्लस. आणि हे जे तयार झालं ना, याला डायझोनियम सॉल्ट म्हणतात. काय म्हणतात ह्याला? आठवलं का? कुठेतरी झाले का डायझोनियम सॉल्ट? अहो झाले का? नक्की का? समजा असं आहे, एक्झाम्पल घ्या. चला, बोला. बॅड लिव्हिंग ग्रुप NO2 तुमचा, आधी कशामध्ये कन्वर्ट कर? NH2 तुमचा, आधी त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करावं लागेल? गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये. बरोबर का? कोणासोबत रिएक्शन करणार? HNO2. HNO2 म्हणजेच काय असतं तुमचं? नायट्रस ऍसिड. नायट्रस ऍसिड पासून काय बनेल तुमच्याकडे? N2 प्लस Cl मायनस. बरोबर का? बोला. आता झाला का गुड लिव्हिंग ग्रुप? अहो झाला का गुड लिव्हिंग ग्रुप? कशामध्ये कन्वर्जन होईल त्याचं? बोला आता. आलं का? स्टेबल आहे का तो? हो, कळाले? इथपर्यंत काही डाऊट? डोळे भरून पाहून घ्या. मला नाही, त्याला. माझ्याकडे काय बघता? झाले? प्रेडिक्ट द प्रोडक्ट ऑफ रिएक्शन. प्रेडिक्ट द प्रोडक्ट ऑफ रिएक्शन. वा. आता तुम्हाला प्रोडक्ट काय असेल हे प्रेडिक्ट करायचं किंवा काढायचं. हा, बोला. Br मायनस आहे, गुड लिव्हिंग ग्रुप आहे. गुड लिव्हिंग ग्रुप कधी सोडून जाईल? पण गुड लिव्हिंग ग्रुप सोडून कधी जाईल? जर तयार होणारा कार्बोकॅटन कसा असेल आणि काय वापरला असेल तर PPS. H2O वापरलंय, आहे का PPS? इट इज PPS. नक्की का? हायड्रोजन इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटमला अटॅच्ड आहे, हायड्रोजन बॉन्डिंग असणार आहे तिथं, वॉटर आहे, म्हणजे इट इज अ PPS. काय ते? PPS. बोला, काय तयार होईल तुमच्याकडे? Br मायनस सोडून गेला. आता कोण अटॅक करेल बरं या पॉझिटिव्ह वरती? आहे ना ऑक्सिजनकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, तो काय करेल? अटॅक करेल. इथे काय तयार होईल तुमचा? पहा, इथे लिहितो असं. काय तयार झालं तुमच्याकडे? OH पॉझिटिव्ह. बरोबर का? इथपर्यंत काय डाऊट? आता त्याला जर सोडून गेला तो, जर हा सोडून गेला अख्खा ग्रुप, परत हे होईल ना, प्रोडक्ट कुठं तयार झाला? आलं का? आलं का? प्रेडिक्ट करायचं आहे ना, हा तयार होईल. कळतंय? आलंय का लक्षात? आलंय का लक्षात? बोला. PPS वापरलंय, PPS वापरलंय. बरोबर का? हा सोडून जाईल, तो सोडून गेला, कोण लागेल बरं त्या ठिकाणी येऊन? लिहू का जरा एक स्टेप कट करू का मधली? CH2O. बोला, ह्याच्यातून काय तयार होईल तुमच्याकडे? बरोबर, ह्याच्यातला काय होईल तुमचा? H प्लस निघून जाईल. बरोबर का? आणि तयार काय होईल तुमचं इथे? OH. काय डाऊट? घ्या, पाहून घ्या. काय झालं?
डोकं दुखायला लागलं, डोळे, चष्मा लाव. इथे पाय H+ निघून गेलाय. याला म्हणतात डिप्रोटोनेशन. काय म्हणतात त्याला? जस्ट माहिती असं, हायड्रोजन निघून गेला ना H+, म्हणून त्याला म्हणतात डिप्रोटोनेशन. ऍड झालं तर प्रोटोनेशन, निघून गेला तर पाहिलं का डोळे भरून? बनवा मग आता काय करा, रिएक्शन करा पटपट. याला थोडं मोठं करू का मी? तो PPS आहे ना, वरती लिहिलं ना मी, त्याच्यामुळे PPS. सेम करायचं, काहीच नाही करायचं उरका. ठीक आहे, पा बोला. स्टेप 1 PPS वापरलाय, गुड लिव्हिंग ग्रुप आहे, निघून जाईल. इथे पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर बरोबर का? स्टेबल आहे का? स्टेबल आहे म्हणजे तयार होईल, होणार. का बरं स्टेबल आहे? तर शरीर तर आहे, प्लस काय तिथे रेझोनन्स पण दिसतं आपल्याला. बरोबर, ठीक आहे. नो बॉन्ड रेझोनन्स दिसतोय ना. ठीक, पा कोण येईल तिथे? CH3OH येऊन तुमचा इथे अटॅक करेल. काय तयार होईल तुमच्याकडे? OH, त्याला अटॅच तुमचा CH3 पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर. आता काय होईल तुमचं? डिप्रोटोनेशन. -H+ निघून गेला. काय तयार झालं बरं तुमच्याकडे? O आणि त्याला अटॅच तुमचा CH3. ऐसा आएगा, नहीं आया तो करेक्ट करेक्शन कर लो. मग तसंच केलंय मी. बोला, कुठे काय नाही केलं? इथे कोण होतं तुमच्याकडे? फक्त H2 होता ना. बरोबर का? त्याला अटॅच कोण आहे तुमचा? CH3 पण आहे ना. मग तुम्ही इथं H+ काढला, CH3 तसंच राहिला ना. हा पुढच्या पेजवर घेतो मी. कळलंय नक्की? पहिल्या स्टेप मध्ये कार्बोकॅटायन तयार करायचा, दुसऱ्या स्टेप मध्ये त्याचं डिप्रोटोनेशन करायचं. कळाले नक्की? हे एक्झाम्पल मी पुढच्या पेजवर घेतो, पहा. कोण आहे तुमच्याकडे? CH3OH आहे का? पोलार प्रोटिक सॉल्व्हेंट. फर्स्ट स्टेप, Cl- निघून जाईल. या साईडला करू का? झाला का तयार? अहो झाला का तयार कार्बोकॅटायन? अहो इकडे होता, त्याला फक्त असं फिरून ठेवलाय मी, कारण इथे अटॅक करायला सोपं जाईल म्हणून. मला खुश. कोण टाकलाय तुम्ही? CH3OH. काय डाऊट? बरोबर का? काय तयार होईल पहा. O, त्याला अटॅच H, आणि दुसऱ्या साईडला कोण अटॅच तुमचा? पॉझिटिव्ह चार्ज. बोला काय होईल तुमचं इथे? ओके, बोला कोण निघून जाईल तुमचा? त्यालाच काय म्हणतो आपण? डिप्रोटोनेशन. डिप्रोटोनेशन. बरोबर. हा H तुमचा निघून जाणार. बोला आलंय का? आलंय का? काय तयार झालं? इथर सारखं दिसतंय काहीतरी. इथं दिसतंय का इथर सारखं? ऑक्सिजनची बॉन्डिंग. हे जमेल का आता? हे तर काही इझी आहे एकदम. बरोबर. आया तेरा सच में? PPS वापरले. कंडिशन 2, एक तर PPS आणि दुसरा तयार झाला कार्बोकॅटायन. काय पाहिजे?
सेकंडरी पेक्षा जास्त आहे का? मग होईल का? नो रिॲक्शन. ऍज सीसी फॉर्म इज बोला लेस स्टेबल दॅन सेकंडरी सीसी. आलं तुमचं लगेच आलं. सोपं आहे सर, काय अवघड नाही. या बोला कोण जाईल तुमचं पहिल्यांदा? सेकंडरी पेक्षा स्टेबल आहे का? आहे. रेझोनन्स मध्ये डायरेक्ट. बोला कोण अटॅक करेल तिथे? H2O. OH2. बोला नेक्स्ट स्टेप डिप्रोटोनेशन. नेक्स्ट स्टेप काय तुमची? इकडे काढतोय पा. OH संपला. काय डाऊट याच्यामध्ये? काय डाऊट? इथपर्यंत बरोबर आहे का? ठीक आहे. बोला कुठे येईल तुमचा H प्लस? इथे. ROH बरोबर का? आता हा काय होईल तुमचा? निघून जाईल. कधी तयार काय होईल? R प्लस प्लस H2. पण R प्लस कसा हवा? मस्ट बी बोला मोर स्टेबल दॅन काय डाऊट? खाली बोला. बरोबर. हा होईल ना. जर हा स्टेबल जास्त असेल तर होणार, नसेल तर नाही होणार. ठीक आहे. सेम खाली पण बोला काय तयार होईल तुमच्याकडे? ROR इथे आला H. बरोबर का? तुम्ही म्हणाल सर इथं डिप्रोटोनेशन करा. डिप्रोटोनेशन केलं परत हेच तयार होईल ना, मग पॉइंट आहे का रिएक्शन मध्ये? करा मग इथं डिप्रोटोनेशन करायचं नाही. बोला काय तयार होईल इथे? खाली काढतो पा. R प्लस प्लस ROH. हा कसा हवा? मस्ट बी मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकॅटायन. काय डाऊट? समजलेला आहे का? इथपर्यंत कळाले का? 100% नक्की? ठीक आहे चालतंय. बाकीचं आपण उद्या पाहूया. व्यवस्थित सगळं रिवाइज करून यायचंय. DPP येईल सॉल्व्ह करायची. ठीक आहे चालतं. थँक्यू.